त्यानंतर स्मृती जागृत करणे, स्मृती बघा पहिला स्मृती जागृत होतात. स्मृती जागृत करणे वेगवेगळे बघा आपल्याला आपण एखाद्या ठिकाणी जाऊन आलेलो असतो, कुठं एखाद्या घरी आपण जाऊन येतो, पण एखाद्याच्या विचारला ना तर मला आता त्या ठिकाणी जायचंय तर तुम्ही पत्ता सांगा, तर तो काय करतो? त्याला आपण नव्याच्या काढून देतो या बँकेला किंवा इकडच्या पार्टनर उजवीकडे मग तो रंगा तिथे मग तो कलर आहे, या स्मृतींना आपण दाग आणतो, स्मृती जागृत करतो. त्यानंतर विचार प्रक्रिया शब्दरूपात किंवा चित्ररूपात मांडल्या जातात. विचार प्रक्रिया प्रतिमा बरोबर शब्दरूपात किंवा चित्ररूपामध्ये मांडल्या जातात. म्हणजे आपण एखाद्या ठिकाणावर जातो पण स्वतः मात्र सांगायचे, पण आपल्याच मनात काय असतात त्या प्रतिमा मात्र तशाच असतात. त्याच्यानंतर विचार प्रक्रिया, विचार प्रक्रियेच्या काही पायऱ्या या ठिकाणी दिलेल्या आहेत. विश्लेषणात्मक, विश्लेषणात्मक एखादं नाव एखाद्या व्यक्तीचं चेहरा आपल्या डोळ्यापुढे येतो पण त्याचं नाव मात्र आठवत नाही. मग आपण काय करतो? तो शिवाजी असेल का, शिवराम असेल का, काय वेगवेगळी नाव आपल्या प्रक्रिया सुरू होतात. पण त्या प्रक्रियेचा इथं स्टेप केलेले आहे तुमचं विश्लेषणात्मक, सृजनात्मक आणि पुढे प्रात्यक्षिक. हे प्रात्यक्षिक करून नको आपण, हे प्रात्यक्षिक सुद्धा असं मनाचं पातळीवर असतं. आणि म्हणून या विचार प्रक्रिया, विचार कौशल्य आणि विचारांबद्दलचा विचार हा एक उच्चस्तरीय बोधात्मक क्षमतांचाच भाग आहे. या ठिकाणी बदलते जीवन, संघर्ष यावर प्रक्रिया करायला आपल्याला शिकावं लागेल. भविष्याचा नागरिक घडवायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांच्या हॉट म्हणजे उच्चस्तरीय बोधात्मक क्षमता आपल्याला विकसित केल्या पाहिजे. लिहिण्याचं एक उदाहरण आपल्याला देता येईल. लिहिण्याचे संघर्ष उद्भवला तो काय होता? आता शाळेच्या ठिकाणी लोक आणू नका. आता संघर्ष या सामाजिक संघर्षाच्या समस्या आहे. आपल्याकडे मंच आहे, पक्षीय राजकारण नाही करत, पण काय काय एएमसी काय आहे ऑस्ट्रेलियातून एक आपल्याला उदाहरण दिलं होतं. मग या ठिकाणी आपल्याला या आठमध्ये या प्रक्रियांमध्ये शिक्षकाचा एक रोल आहे. वर्गरचना, गटवाद वर्गरचना करून त्या विद्यार्थ्यांना हा सुसंवाद वाद जाणायला आपल्याला शिकवावं लागणार आहे. तेव्हा त्यांच्या या हट आपल्याला चांगल्या डेव्हलप करता येणार आहे. मग या ठिकाणी शिक्षकाचा रोल काय आहे? या विद्यार्थ्यांना या क्षमता शिकण्यासाठी वातावरण निर्मिती आपल्याला करावी लागणार आहे. आणि ती वातावरण निर्मिती करत असताना त्यांना आपण कितपत मदत करावायची आहे? अंधाऱ्याला रस्ता दाखवायचा आहे, त्याला तिथपर्यंत घेऊन जायचं नाही. थोडक्यात ही एक भूमिका त्या शिक्षकाला आपल्याला त्या ठिकाणी करावायची आहे. या ठिकाणी एक शेवटचा एक मुद्दा घेणार आहे. एखादी घटना आपल्याला आठवायची असेल तर काय करावं लागतं? आपण थोड्याशा कृतीला त्रास देतो, विचारशक्ती आपण स्मरण करतो आणि मग जशीच्या तशी पुन्हा सांगतो. एखाद्या विद्यार्थी सांगतो, थोडक्यात जशीच्या तशी सांगतो. म्हणजे काय काम करतो तो? आठवतो. घटना जशीची तसं सांगतो म्हणजे काय करतो? यंत्रवत काम करतो. यंत्रवत काम. जसं आपण रोबोट आहे, रोबोटला काय करतो आपण? रोबोटचा प्रोग्राम देऊन तसंच तो काम करेल. रोबोटला आपण जसा प्रोग्राम दिला असेल त्याप्रमाणे तो काम करतो. त्याला आपण त्या ठिकाणी ज्या वेळेमध्ये जसा प्रोग्राम दिला त्या पद्धतीने मात्र तो आपण तेच काम करतो. त्याला तसं आहे. पण प्राणी, माणूस यांच्यामध्ये मात्र ह्या विचार प्रक्रिया अलग पद्धतीने आहे. जिवंत माणसांच्या प्रक्रिया अलग आहे. काय करतो वेगळा रोबोटपेक्षा माणूस? त्याच्यामध्ये सृजनशीलता आहे.
त्याच्यामध्ये नाविन्य आहे, वेगळी विचारसरणी आहे आणि म्हणून हट हा आपल्या विचारांना मात्र उच्च पातळीवर घेऊन जातो, पुनर्करण करतो, मूल्यमापन करतो.